माधव साहेब मुगावकर यांची फरमाईश आहे, मोजता येत नाही जगातल्या मापानं असं वैभव दिलं रे त्या बापाच्या बापानं. खरंय, याच्यात काही चूक नाही. कोणीच काय केलं नाही ना माय. हा काय केलं? मोठे मोठे देव आमच्या हिशाला आलेच नाही. पंढरपूरचा इठोबा अजिबात नाही. मांगा मारायला मध्येच जाऊ दिलं नाही देवळात. तिरुपतीचा बालाजी तर आमचा नवच. हा सोन्या नाण्यावाल्याचा पैशाचा वाल्याचा ते देव आमच्या हिशालाच नाही. आमच्या हिशाला आली फक्त मरुमाय. तिनं आम्हाला मरूही दिलं नाही, वाचूही दिलं नाही. तिला आहे घर नाही, तिला आहे मंदिर नाही, आम्हाला आहे घर नाही. हा त्याची दुर्गा देवी 10 हात, तिला 10 हात, एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात केळ, एका हातात रताळ. आमच्या मरुमाईला नाक नाही, तोंड नाही, डोळा नाही, कान नाही, गोठाय टोळ गोठाच. बरं एकटी नाही, असे डेंगराव तालभाव पोर तिच्या बारीक 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 भले लई लेकर तिचे. काय करावं मग तिची किव येते कुत्र्याला. माणसं इकडे तिकडे गेले की कुत्र तिच्या जवळ जाते. तिला म्हणते माय बरी आहेस काय, किती दिवस झाला आंघोळ नाही घालू काय. एक वरी टंगड केलं की मायला शॅम्पू लावू शॅम्पू लावला. तरी आमची माय मग गपचुपच. हा स्वतःचं रक्षण कुत्र्यापासून करत नाही ती. खरंच तुमचं करल काय? एवढ्यावरच बाया थांबत नाहीत माय. काय काय तर बायाच्या अंगातही ये मरू माय पोचू माय घुसली. हा मारवाड्याच्या कोंबड्याच्या बाऱ्या किती सुंदर वागतात, नीटनेटकं वागतात. हा तुंप पोळी खातात, त्याच्या अंगात कशीच घुसणार. 15-15 दिवस अंगाला पाणी मिळा, घुरट घाण वास येते, डोसक्यात उवा बळबळ मारत जाती आणि हिच्या अंगात ती देवी घुसती. म्हणा ती देवी किती गदळ असेल. देवा देवी अंगात घुसली. देवी अंगात कोण्या भोकातून घुसती की कोण्या भोकातून निघती की मला अजून पता लागला नाही. माझे मारवाड्या कोमट्याचे लोक मला म्हणतात, माझे मित्र आहेत, मला म्हणतात हेरेकर साहेब तुम्ही एवढं प्रबोधन करता तरी तुमच्या बायाच्या अंगात देवी का. आता तर नवीन निघला हो देव तिकडं. हे नागपूरला जातात नालायक लोक, नागपूरला जातात, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतात आणि येताना इफ्तू बाबाच्या पुढी कुत्र्या भुकल्यावानी भुकतात बाया. अशा कुत्र्या हाय हाय हाय. हिला गरम सरिता करून नाही नाही तिथं पोळवा, मग खरंच कळते तिच्या अंगात काय घुसलंय की नाही. नाही तर इळा गरम कराव आणि 2-4 ढुंगणावर चरपाटे देवा हिला. मलाही बी वाटते बा खरंच हिला जर नाही पोळ आलं ना, मला वाटते बा खरंच देव आलाय. ते लाल दाखवा झालेला इळा अशी पळती उठून 2 किलोमीटर थांबत नाही ती. हा अच्छा कुडाचा देव आला का तुझ्या अंगात होय. इथूनच दिसगड चांद्याचं पत्तर टीव्हीला माग पाडलं या चाबऱ्या रांडनं. 500 किलोमीटर वरलं तुला चांद दिसते. घरात नवऱ्याचं फाटलेलं धोतर दिसना तुला, तिथलं पत्तर दिसते. मनसंदे रांड. हा हे धृपतमाय पोचू माहिती अंगात जर नाही आली असती आणि तुझ्या अंगात जळमाई राष्ट्रमाताजी जाऊ, तुझ्या अंगात जळमाई रमाई, तुझ्या अंगात जळमाई सावित्री ही जर आली असती ना माय तर तुझ्या 17 पिढ्याचा उद्धार झाला असता. विद्वान पिढी तुझ्या पोटाला आली असती तेव्हा. नाही तर नाही. आता तरी तुझ्या अंगाची जाऊ येऊ दे, आता तरी तुझ्या अंगात रमाई येऊ दे, आता तरी तुझ्या अंगामध्ये माझी वालुमाई येऊ दे. अण्णाभाऊसाठी जन्माला येईल. खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या माय. देवाला पुजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, देवदासी झाल्या. आणि खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या. हातवरी करून सांगा कोणती माऊली खरंच मला सांगा. खंडोबाला वाऱ्या केल्यामुळे मी इंजिनियर झालो, ध्रुपदमाईच्या वाऱ्या केल्यामुळे मी कलेक्टर झालो. हातवरी करून सांगा बरं. माय तुला कॉलेजमध्ये जावं लागलं ना, शिक्षणच घ्यावं लागलं ना, आणि हे शिक्षण हे कॉलेज खुलं केलंय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. सांगा ना मला. लय बोलते रे कर, खरं बोलते. तुला खुश करायला आलो नाही मी इथं, गुत्त घेतलं नाही. तुला जसं आवडेल तसंच बोलायला. काय मत मागाय आलो नाही. माय तुला लेकरी हो पदरात घे. देशमुख येते आमच्या मारवाड्यात आणि मांगवाड्यात. हे अधिकार तुला दिला नसता हे देशमुख आला असता का मांगवाड्यात आणि मारवाड्यात. माय तुला लेकरू समज. तू समजला का इतके दिवस आम्हाला. अरे
हे अधिकार दिला ना बाबासाहेबांना, इकायला तुम्ही 500 रुपयात 1000 रुपयात. अबे गाईचं दूध विकते, म्हशीचं दूध विकते, माईचं दूध विकत नाही. आणि इकणारा माणसाची अवलादच नव्हतं. हे मतदान म्हणजे माईचं दूध आहे. इकू नका बे, ते बापासाहेबांनी दिलंय. कोणी हुंगत नव्हतं तुम्हाला. छाटमारी आपला माणूस निवडून येत नाही तर, पण आपली ताकद तर दाखवा. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा उमेदवार असेल तर करा ना एक खट्टा मतदान. पडला तर पडला, पण ताकद तर दिसेल आपली ताकद. अबे आम्ही सत्तेमध्ये गेलोच नाही आम्ही सत्तेमध्ये जाणार नाही, खात्री आहे आम्हाला. इथं मुजरा करणारे लोक पाहिजेत राजकारणात. एरेकरनं मुजरा केला नाही म्हणून आमदार खासदार झाला नाही. मुजरा केला असता 3रा टर्म आमदार राहिलो असतो. अनेकाची फरमाईश आलेली, अनेकाची मला हे आलेली ऑफर आलेली होती, नाकारली मी. स्वाभिमानानं नाकारलेली आहे. मी हुजरेगिरी चाटुगिरी करत नसतो. स्वाभिमानी भीमशाहीर आहे, विद्रोही प्रबोधनकार आहे मी. हा कोण उगत होतं आपल्याला. इकू नका मतदान, करा आपल्या माणसाला मतदान, दाखवा आपली ताकद. आम्हाला सत्ता मिळालीच नाही, मिळतच नाही. आम्ही जे काय अधिकार मिळवलेत ना आंबेडकरी समाजानं, हे रस्त्यावरली लढाई लढून आम्ही जिंकलेली आहे. आम्हाला सत्तेची गरज नाही. कोणताही सत्ताधारी पक्ष येऊ द्या, त्याच्या नाकात दम करायची ताकद या बाबासाहेबाच्या लेकरामध्ये आहे. बाकी काही गरज नाही आम्हाला. कोण कोण्या पक्षाचा आहे आणि कोण कोण्या पार्टीचा आहे तिकडे चुलीत घाला तुमच्या पार्टी. काय घेऊन समाज एक ठेवा, एक संघ ठेवा. समाजाला दिशा देण्याचं काम करा. कोण्या तरी धगडाला खुश करण्यासाठी त्याचे पोवाडे गात बसायला येरेकर रिकामा नाही. काय करणार मोह बोलणारच नाही तुम्हाला. दुसरं काय करणार मोह. मला सस्पेंड व्हायची भीती नाही, मला काही नोकरी नाही. काय गरज आहे मी कोणाचे काला पोवाडे गात बसू. मग बापापेक्षा कोणी मोठा आहे का बाबासाहेबापेक्षा. मग याच्यापेक्षा कोणी मोठंच नाही तर कोण्या 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 खरकट्याचे मी काला गाऊ. बापापेक्षा कोणीच मला मोठं दिसत नाही जगात, म्हणून त्याचे गाणे गातो. त्याची प्रेरणादायी विचार समाजामध्ये पेरण्याचं काम करतो. शेतकरी मी, शेतामध्ये तणकट हे पीक आहे, या पिकामध्ये तणकट वाढू नये याची जबाबदारी माझी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले माझे 10 भाषण एकीकडे आणि शाहिराचं एक गाणं एकीकडे. एवढं परिणामकारक का म्हणाले बाबासाहेब. अरे बाबासाहेबाच्या एका शब्दाला पृथ्वीचं मोल आहे. तरी बाबासाहेबांनी शाहिरांना पाठीवर मारलेली आणि टाकलेली जबाबदारी आहे की तुमचं एक गाणं समाजाला परिणामकारक असतं. एवढं जबाबदारीने गा, एवढं अभ्यास पूर्ण घ्या, एवढं तुम्ही समाजाला एक उद्बोधक असं मार्गदर्शन करा. हे बाबासाहेबाला शाहिराला सांगायचं होतं. माहिती का, मी नाचून कधी गात नसतो, मी पुस्तक वाचून गात असतो. एरेकरला कधीच पाहिलं नाही. पाहिलं का तुम्ही नाचून एखादं गाणं म्हणलेलं. खरं सांगायला नाचायची गरज लागत नाही. ज्याला बोलताच येईना ते नाचू नाचू धिंगाणा करते, खालून मिरची लावल्यासारखं. काय गरज आहे. विद्वानाचं गाणं गायला तर विद्वतापूर्वक गाय, भडवे आणत उतर खाली. काही गरज नाही तुझी. हा एका जगातल्या विद्वानाचं गाणं गायला तू पहिल्या नंबरचा विद्वान आहे. विद्वतापूर्वक गाय, नाही आता उतर खाली. हा काही गरज नाही. आम्ही रस्त्यावर लढाई लढल्या, आम्ही संविधानासाठी प्राण दिला, आम्ही नामांतरासाठी प्राण दिला. याच बिलोली तालुक्यातला आमचा बहादर पोचीराम कांबळे हा मांगाचा नव्हताच. लोक म्हणतात आमचा मांगाचा नव्हता मांगाचा. जरी मांगाचा जातीने असेल तर कट्टर तो बाबासाहेबाचा भीमसैनिक होता. बाबासाहेबाच्या नावासाठी मेला तो भीमसैनिक होता. त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. असेल जातीने मांगाचा पण कट्टर भीमसैनिक होता तो आमचा आदरणीय पोचीराम कांबळे. शहीद कभी मरते नहीं है. शहीद अमर होते हैं. मरतात ते गोदडीत मुतून 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 मरणारे ते मरतात. त्याचं नाव निशाण राहत नाही. समाजाच्या देशासाठी मरा, लढा. भगतसिंग अमर आहेत, राजगुरू अमर आहेत, सुखदेव अमर आहेत, आमचा पोचीराम कांबळे अमर, आमचा जनार्दन कांबळे अमर, आमचा गौतम वाघमारे अमर आहे. असं आहे माहिती. आणि सगळी ताकद बाबासाहेबांना आम्हाला एका संविधान. काही लोक मला संविधान लिहिलंच नाही. ते मिश्रा म्हणतो भडवा. BN रावनं संविधान लिहिलं. मी एक थोडक्यात सांगतो, माझा टाइम संपलेला आहे, मला नाशिकला जायचं. मी थोडक्यात सांगून जाणार आहे. सूर्याला कोणी मानलं काय नाही मानलं काय काही घेणं देणं नाही. सूर्याला
सूर्याला कोणी नमन केलं काय, वंदन केलं काय, नाही केलं काय, शिवा दिल्या काय, वाईट म्हणलं काय, चांगलं म्हणलं काय, काही घेणं नाही सूर्याला. सगळ्याला सारखा प्रकाश देतो, सगळ्याला सारखा प्रकाश देतो. त्याच्यामुळे सकाळ होते, त्याच्यामुळे दिवस निघतो, त्याच्यामुळे आम्ही प्रकाशित होतो. तद्वत बाबासाहेब एक सूर्यच आहे. त्याला मानलं काय कोणी, नाही मानलं काय, त्याच्या संविधानाशिवाय आणि त्याने दिलेल्या अधिकाराशिवाय या भारतातला कोणताच माणूस सुरक्षित नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. तोही सूर्यच आहे, त्याने संविधान लिहिलं. माय हो. गाणं हिंदी मध्ये आहे माय, हिंदी मध्ये. ये शान टायकोटात गांधीचा आणि बाबासाहेबांचा राजकीय लढा पेटला. एकदा गांधी बाबासाहेबाला म्हणाले की बाबासाहेब, मिस्टर आंबेडकर, तुम्ही टायकोटात राहता, तुम्ही काय देशाची आणि समाजाची सेवा करणार. गांधीजी उघडे झाले, पण गांधीजी बॅरिस्टर होते, लक्षात घ्या. गांधीजी बॅरिस्टर होते. गांधीजी पहिलं टायकोटामध्ये राहायचे. गांधीजी पंचावर का आले, गांधीजी उघडे का झाले, त्याचं कारणच आहे त्यांनी कपड्याचा त्याग का केला. त्याचं कारण असं आहे की बारडोलीला गांधीची सभा होती. बारडोली म्हणजे गुजरात मध्ये. तिथे गांधीजी सभेला संबोधित करण्यासाठी गेले. बारडोली लक्षात राहू द्या. गांधीजी तिथे गेले, त्यांनी सभेवर नजर फिरवली. त्या सभेमध्ये गांधीला एकही स्त्री दिसली नाही, एकही बाई दिसली नाही. म्हातारे भाव चढलं. म्हाताऱ्यानं आयोजकाला विचारलं, बोले आयोजक साहब यहाँ पे औरतें क्यों नहीं है. आयोजकाने सांगितलं, बोले महात्मा जी यहाँ के लोग बहुत ही गरीब है और उनको सही ढंग के कपड़े पहनने के लिए नहीं मिलते, करे वो लोग करके वो लोग यहाँ पे नहीं आ सके. गांधी म्हणले, असो काय, इथल्या लोकांना कपडे भेटत नाही. हो, मग मीच कशाला घालू, म्हणले मी उघडाच राहतो. आणि तेव्हापासून गांधी उघडे झाले. उघड्याजवळ नागवा गेलं, सर्रात हिवाने मिळालं. आणि ते टीका करताना बाबासाहेबांवर म्हणतात की टायकोटात सुटाबुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, यस मिस्टर गांधी, मी टायकोटात सुटापोटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून तुमच्या वर्ण व्यवस्थेनं माझ्या उघड्या नागड्या समाजाला टिचभर लंगोटी मिळू दिली नाही. असा उघडा नागडा समाज हा आंबेडकर एक ना एक दिवस माझ्यासारखाच मी माझ्या समाजाला टायकोटात सुटाबुटात आणल्याशिवाय राहणार नाही. गांधी, हे माझी प्रतिज्ञा आहे, वास्तवामध्ये उतरलेली आहे. हे संविधानामध्ये. आता लोक म्हणतात, बाबा तुम्हाला आरक्षण दिल्यामुळे तुम्ही फायदा घेतला. अरे मला एक सांगा, समजा अबकडं झालं, माझं समर्थन बी आहे. उदाहरणार्थ समजा झालं अबकडं, मला सांगा, नाऊन मॅट्रिक जरी असलं ना, 8वी पास असलं तरी त्याला त्या अबकडं झाल्यामुळे डायरेक्ट कलेक्टर होता येईल का. शिकावंच लागेल ना. IPS MPSC परीक्षा देण्यासाठी, IPS होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतील ना, अभ्यासच करावा लागेल ना, शिकावंच लागेल ना, तशी पात्रताच बनवावं लागेल ना. महाराणी काय केलं, शिकले. हा गुन्हा आहे का त्यांचा. मग जास्त शिकलेला महार जर आरक्षणाचा फायदा घेत असेल तर स्वतःच आत्मपरीक्षण करा. आम्ही कुठे कमी पडलो आणि आम्ही का कमी पडलो. आरक्षण SCचं बाबासाहेबांना सगळ्याला दिलं का एकट्या महाराला दिलं. सारखंच आरक्षण दिलं नाही 59 जातीला, सारखंच दिलं. मांगाला दिलं, चंबाराला दिलं, कुंभाराला दिलं, सगळ्याला दिलं, भंग्याला दिलं. मग महाराची प्रगती का झाली याचं अवलोकन करा ना. अवलोकन. अबे भुळगुळ्याच्या काठ्या महारायनं फेकून दिल्या आणि शाळेच्या पायऱ्या चढायला लागला महाराचा पोरगा. बापानं पायात चप्पल घातली नाही, पण पोराच्या हातामध्ये पाटी आणि पुस्तक दिलं. माईला लुगडं भेटलं नाही, पण पोरीच्या हातामध्ये पेन आणि लेखनी दिली. म्हणून ही प्रगती. तुम्ही या ना, आम्हाला ओव्हरटेक करा, शिका, खूप शिका.
कोण तुम्हाला अडवलंय? तुम्हाला शाळेत गेल्यावर काय तुमच्यावर गुन्हे दाखल केले का काहून आले म्हणून? शिका ना, करा आम्हाला ओव्हरटेक. मांगावर बोललो की मांगाचं वय. अबे बुद्ध फुले शाहू आंबेडकर, बुद्ध फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजा, अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या येरेकरनं डोक्यात भरले आहे. मग सांगा मनुवादी भडव्यांनो, जातीवादी भडव्यांनो, जातीच्या पुजाऱ्यांनो, मला तुम्ही कोणत्या जाती धरले आहे? कोणत्या जाती धरले आहे? काय बॉम्ब उठवली येरेकर मांगाचं वय? होय ना, मांगासाठी मांगाचाच हाव, सगळ्यासाठी मी सगळ्याचाच हाव. मी माणसासाठी गातो, जातीसाठी गात नाही. मला आश्चर्य वाटते बाबा, मग आज्या महाराचा, मग आजी महाराची, मग बापय महाराचा आणि मग माये महाराची. अरे मीच कसा महाराचा? बाई मनानं घेण्या न देण्याचं बदनामी करायची. एखादा प्रबोधनकार असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, अरे बुद्धाची बदनामी झाली, बाबासाहेबाची झाली, हाल तर अण्णाभाऊ साठेचे झाले नाही का? कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका. आरएसएसचं मनुवादी लोकांचं हे षडयंत्र आहे. ह्या एससी समाजाला एकत्रित राहू द्यायचं नाही, याच्यापुढे फाटाफूट करायची. त्याच्यातले काही आमचे माणसं फुटले आणि ते स्वार्थ अंध होऊन या समाजाला दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. मित्र, एससीचे वर्ग आहे, या वर्गात आपल्याला सगळ्याला बसवलंय नाही का? अपकड जरी झालं तर विषय बदलणार नाहीत. एखाद्या वर्गाचे अबकड जरी झाले, तुकड्या जरी झाले, विषय तेच राहतील. तुमच्यासाठी काय विषय बदलणार नाहीत. विद्यार्थी असं आहे ते. शिका तुम्ही. शिकण्याचे दालन खुले केलेत बाबासाहेबांनी सगळे एससीच्या कॅटेगरी मध्ये बसणाऱ्या लोकांना. याईनच फायदा घेतला म्हणजे काय? आमच्यासाठी काय वेगळा एससीचा काय कोटा केलता का बाबासाहेबांना संविधानामध्ये? तेच तुम्हाला दिलं ना. फक्त तुम्ही शिका, आम्हाला ओव्हरटेक करा आणि पुढे जा ना. अभिनंदन करतो आम्ही. एका शरीराचे दोन हात आहेत, मांग आणि महार. हे विभक्त होऊ शकत नाहीत. कोणाला करायचे असतील तर त्यांची मर्जी. कि ये संविधान है, गीता के हर एक श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है, बाइबल के हर पन्ने पे ईसा मसीहा का फरमान मिलता है, कुरान में मुस्लिम को खुदा का एहलान मिलता है, लेकिन भारत के संविधान में सभी को सरी का सम्मान मिलता है. ये बाबा साहब की देन है. तो ये संविधान है, देश की जान है, ये संविधान है, देश की शान है, ये जिसने बनाया, अरे जिसने बनाया वो हमारी शान है. संविधान है, देश की जान है, ये संविधान है, देश की शान है, देश की जान है, ये जिसने बनाया. या देशामध्ये 3 देश राहतात, हिंदुस्तान, इंडिया, भारत. 3 देश आहेत या देशामध्ये, हिंदुस्तान, भारत, इंडिया. भारतीय संविधान पहिल्याच कलमामध्ये सांगितलं इंडिया, या देशाचं नाव इंडिया आहे.
ना हिंदुस्तान, इंडिया याने भारत. मग या देशाला जर भारत नाव हे संविधानानं दिलेलं आहे, ते संविधान जर आम्ही मान्य करून जर त्या संविधानावर हा देश चालत असेल, तर जे लोक हिंदुस्तान म्हणतात ना, त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, ही साहेबराव येरेकरांची मागणी आहे. कोण या देशाचे नाव बदलता तुम्ही? कशाला? काय घेणं नाही. या देशातला रहिवासी हिंदू आहे, तितकाच तसाच मुस्लिम आहे, तसाच ख्रिश्चन आहे, तसाच बौद्ध आहे, तसाच मातंग आहे. सगळे आहेत या देशाचे रहिवासी आहो आम्ही. या देशात आमचा जन्म झाला. ही माती आमची माय आहे, ही आई आहे आमची. इथेच आमचा जन्म झाला आणि याच आईच्या कुशीत आम्हाला शेवटी विराजमान व्हायचं आहे. याच कुशीत या आई आम्हाला कवेत घेणार आहे. आम्ही मरणार आहोत तर याच मातीमध्ये आम्ही मिसळून जाणार आहोत. आमची आई आहे. कशाचा हिंदुस्तान, कशाचा मुस्लिमस्तान? सगळेच म्हणतील ना, अगर तुम्हारा हिंदुस्तान है तो हमारा भी मुस्लिम स्थान, हमारा बौद्ध स्थान, हमारा ख्रिश्चन स्थान. तुमचे स्थान बाजूला राहू द्या बे. आय एम फर्स्ट इंडियन, इंडियन लास्ट. भारतीय आणि भारतीयच आहे मरेपर्यंत आणि मेल्यावर बी. हे वचन करा तुम्ही, तरी एकता कायम राहील. ये जिसने बनाया हमारी शान, माझ्या मायमावल्यांनी माझा सत्कार केला मला दान देऊन. पारूबाई 50 रुपये, विकाबाई बोरगाव, दुर्गाबाई बिलोली, रमाबाई माऊली, पुष्पा नांदेडकर, लक्ष्मीबाई पांगरी, संगीता लोहगावकर, संतोषजी जिगळा, रशिका 50 रुपये, अर्चना यांच्याकडूनही संदीपजी बनसोडे जिगळा, पारूबाई जिगळा, धरुबाई बिलोली, काय नाव आहे तो, धरुबाई सोडूबाई, पुष्पा नांदेड 100 रुपये, संतोष जिगळा 50 रुपये, संगीताजी लोहगाव 50 रुपये, प्राजक्ता रत्नदीप वाघमारे राजुरा, पाजलं ग माय महारा मांगल पाणी. हो ग माय, खरंच पाजले माय. लक्ष्मीबाई काय अरे मला रात आंधळा रे, चांगलेले अरे, फक्त पैसे तेवढे दिसतात रे. तो का हे असं नाव नाही दिसत. जिगळेकर, लक्ष्मीजी जिगळेकर 100 रुपये, साहेबरावजी गंगारामजी कांबळे हो यांच्यातर्फे 100 रुपये, शंकरजी भीमराव कांबळे साहेब जिगळेकर 100 रुपये. आभारी आहे. आणि सगळेजण म्हणायला लागले पैसे दिलेले. जिसने बनाया हमारी शान, आएगा 150 बरस राज करके चला गया वो इंग्लिस्तान बोलता है। आजादी के बाद बिखरा हुआ वो पाकिस्तान भी बोलता है। जिन्होंने अपनाया गौतम बुद्ध को वो लंका, चीन, जापान भी बोलता है। लेकिन बचाओ इस भारत की आजादी,
ऐसा मेरे भीमराज का संविधान बोलता है। बहुत अच्छे। ऐसान मेरे भीम जी का मुर्दों को जिंदा कर गए, मुर्दों को जिंदा कर गए। देख ज्ञान, अरे देख ज्ञान मेरे भीम जी का, जाने माने पंडित कर गए, उनका एहसान है ये जान कुर्बान है, उनका एहसान है ये जान कुर्बान है, ये जिसने बनाया हमारी शान है। पाय आमचे काका मला वाटतं काबड कष्ट करतात हे. विद्याधर मेघाजी जिगळेकर, प्राध्यापक जिगळेकर, मागासवर्गीय नरसी, काबड कष्ट करणारे लोक घाम गाळून 500-300 मायमावल्या रोजदारी करणाऱ्या मला दान देत आहेत राजू. ज्याला 1-1 लाख रुपये पगार आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे. हा ताई, वा वा वा, ही ताई आमच्या नागपूरच्या आहेत बरं का. एका पवित्र भूमीमधून आलेली तुमच्या गावची सून झालेली, टाळ्या वाजवा या माऊलीसाठी. मग हे नागपूर माहेर आहे त्यांचं. तुमचे पतिराज कुठे आहे? इकडे. हा, हे यांची म्हणजे सुविद्य पत्नी आहे. हे नागपूर माहेर आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या पवित्र मातीतून या बिचारीचा जन्म झाला आणि त्या पवित्र मातीतून येऊन या बुवाच्या गळ्यात माळ टाकली. त्यांची सुविद्य पत्नी मिळाली. अरे भाग्यशाली आहेस तू. सुविद्य पत्नी मिळाली बिचारी. छान छान ताई, खरंच मला आनंद वाटला की त्या पवित्र भूमीत जिथे आमचा पुनर्जन्म झाला नागपूरला, त्या नागाच्या भूमीमध्ये त्या नागाची तू नागिन आहेस, बाबासाहेबाची वाघीन आहेस. आणि हा तुझा पती. खरंच तुम्ही एकमेकाला पूरक आहात. हाही वाघीन, हा वाघ वाघाची वाघीन. चला टाळ्या वाजवा बाय दोघांसाठी. वा वा, छान. आणि विशेष करून लव्ह मॅरेज नाही यांचं, अरेंज मॅरेज आहे. दोन्ही परिवारांच्या सहमतीनं झालेलं लग्न आहे. याला महत्व आहे, है ना. वा वा, छान छान बेटा, थँक्यू. हे असं असावं. हा, नाहीतर काय काय पळवापळवी चालू आहे यार मोबाईलवर. 4-4 लेकराच्या माया पडून चालल्या. रोज पेपरला वाचवायलो. नवऱ्याचा मर्डर, बायकोचा मर्डर, काही घेणं नाही. मोबाईल कारणीभूत. किती वापरावं, कसं वापरावं, कोणासाठी वापरावं, काही सुरक्षित नाही. म्हणजे कुठं कुठं सगळं नाही. माझ्या मायला वंदनीय आहेत, परंतु हे धोकादायक आहे. हे आपली सामाजिक घडी विस्कटून जात आहे. आता पोराचे लग्नच होईना झाले हो. हा, 35 वर्षाची पोरगी झाली तरी बी शिकायली. आई वय 35 झालं, शिकायली हो. आता काय मायचा देवारा शिकायली का? आता 35 वर्ष झाले ना. हा, बाबासाहेबाच्या सगळ्या डिग्र्या, बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्या डिग्र्या जे घेतल्या ना, हे लग्न झाल्यावरच घेतलेल्या. आता हा, शिक्षणाचा लग्नाचा काही संबंध नाही. शिकणारं कवाई शिकते. एक माऊली तर 2 लेकरं झाल्यावर तिनं कलेक्टर झालेली आहे अभ्यास करून. 2 लेकरं झाल्यावर संसार करत करत
अभ्यास केलाय लेकरं सांभाळत, हा लेकरं सांभाळत, नवरा सांभाळत अभ्यास केला आणि कलेक्टर झाली ती. ही स्वतःला सांभाळू शकत नाही तर काय चपराशी तरी होईल का? शील महत्वाचा आहे. मग शिलानं माणूस फार सुंदर दिसतो. हा मजुरी करून मला दान द्यायले, खूप संपत्ती आहे, खूप खूप पैसा आहे, कंजूस आहे, काय पुराव का नेऊ? असा पैलवान आहे तगडा, हा तगडा पैलवान 120 किलोचा, मेंगा आहे, काय करावं? काय करावं याला? सुंदर बाई आहे, सुंदर स्त्री आहे, वेश आहे, काय करावं तिला? बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलेलं आहे चारित्र्यावर. बाबा म्हणतात वेश्या व्यवसाय करणारी बाई 5 तारीख हॉटेलमध्ये राहते, दागिने नटलेली, भारीच्या पातळ साडी अंगावर, 5 तारीख हॉटेलमध्ये राहते आणि वेटरला हुकूम देते की सुलेमान मेरे लिए तारी और बिर्याणी लेके आ. आणि ती बाई एवढी नटलेली सजलेली, 10,000चा शालू, नसतं सोनं नाणं, बिर्याणी खाते. आणि ती जर बाहेर जाऊ लागली रस्त्यानं तर तिला पाहून लोक काय म्हणतील? काय म्हणतील? देखो रंडी जा रही रंडी. झोपड्यात राहणारी माझी माय, माझी बहीण, माझी ताई ठिगळाचे लुगडे नेसू द्या, फाटके लुगडे नेसू द्या, हो चटणी रोटी खाणारी असू द्या, झोपड्यात राहणारी असू द्या, आणि ती जर शिलवान, गुणवान, विद्वान असेल, ती जर रस्त्याने जाऊ लागली तर सगळे जण तिला पाहून म्हणतील जय भीम ताई, जय भीम अक्का, जय भीम मावशी, माझी ताई चाललेली. एवढी मोठी ताकद शिलात आहे माय दादा. बाबासाहेब म्हणतात मी लय शिकलो म्हणून मला लोक भीत नाहीत, माझ्याकडे 32 डिग्री आहेत म्हणून लोक मला भीत नाहीत, मी लय देशाला फिरून आलो म्हणून लोक मला भीत नाहीत, मला 9 भाषा येतात म्हणून लोक मला भीत नाहीत. बिलकुल नाही. मला लोक का भीतात? कारण माझं चारित्र्य शुद्ध ठेवलं. माझं चारित्र्य शुद्ध असल्यामुळे लोक मला भीतात. नाहीतर खरात 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 आणि आशो खरात, चला घरात आणि वाजवा परात आणि निवडावरात, चला घरात आणि वाजवा परात. दुःख वाटलं ते अशोक खरात भडवा. हा मी तर म्हणेल आता मायावर उद्या गुन्हा दाखल झाला तर झाला, हा सरकार मान्य भोदू होता, हो याला सरकारची मान्यता होती. त्याच्या संघ मुख्यमंत्र्याचे फोटो, त्याच्या संघ आमदाराचे फोटो, त्याच्या संघ खासदाराचे फोटो, त्याच्या संघ अमित शहाचे फोटो. मग हे सरकार मान्य भोंदू नव्हता का? हा आता उघड पडलं म्हणून मी नाही उगाच गेलतो मी, उगाच. हा माईच्या देवाऱ्याला गेलता का तिथं? तू कोण आहे रे तू? काल इथं बागेश्वर बाबा आला, तिथं मुख्यमंत्री सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत, हा त्या बेण्याला इथं काला बोलवलं त्या उत्तर प्रदेशच्या. त्याला काय माईचा देवारा माहित आहे काय? त्यानं केला का शिवाजी महाराजाचा अभ्यास? तो भडवा म्हणतो की शिवाजी लढाया करून करून थकले होते शिवाजी राजा, आणि म्हणून त्यांनी मुकुट काढला आणि समर्थ स्वामीच्या चरणावर ठेवला. थकते का शिवाजी महाराज? थकले होते. अरे ऊर्जा होती शिवाजी महाराजांमध्ये, चपळाई होती वाघाची. तो राजा होता आमचा बहुजनाचा. माय घाल्या तिकडे उत्तर प्रदेशात, तुम्ही माय घाल ना तिकडं. तुला काय देवारा माहित आहे काय? शिवाजी महाराजाची भूमी आहे. इथं येऊन पचपच बोलू नको. दुःख या गोष्टीचं वाटलं की तिथं मुख्यमंत्री असून, तिथं सरसंचालक असून डॉक्टर मोहन भागवतजी यांनी त्याला रोखलं नाही, त्या स्टेजवर त्यांनी निषेध केला नाही. मुकसंमती होती का त्याला? बाकी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलले असतील तो भाग वेगळा, तिथं का त्याला बोलू दिलं? हा माझा मुद्दा आहे. हे अशोक खरात असे किती भोंदू तरी लुटायलेत माया मावल्याला चुत्या बनवून. त्याला शासन मान्यता होती का? 40 किलोमीटरहून त्याला पाणी दिलं. या जिगळ्या गावला आताच माझ्या बहिणीनं सांगितलं की इथं पाणी मिळत नव्हतं. हे लोक माणसं नाहीत का इथले? त्याला 40 किलोमीटरहून पाण्याची योजना दिली. कोट्यावधी रुपये त्याला त्या योजनेसाठी कोण दिले? ती रुपाली चाकणकर, महिला अध्यक्ष असणारी, महिलावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तिची नियुक्ती केली.
आणि ती तिथं बायाला समुपदेशन करायली की तुया माग राहू आहे केतू आहे, आणि तिथं एक सोट्या बसलेला आहे तो सगळं नीट करते. मग हे तिकडे वाट लावायली कन्वर्ट करायली त्याला. आणि ते जवळजवळ त्यानं आता उजागर 158 बायाचा टेबलावर उधार केलेला आहे. टेबलावर हा त्याची बायको म्हणते, अशोक खराची बायको म्हणते की मा नवरा निर्दोष आहे, त्यानं काही केलं नाही, ते एक विधीचा भाग होता. देवा अशी बायको भेटायला कोण्या देवाला नवस करावं लागते रे देवा. हा बरं झालं आम्हाला बाबासाहेबांना बुद्धाच्या ओटीत टाकलं, नाही तर या भुवाईनं तर आमचा धुराडाच वाजवला असता. न्याय कोणाकडे मागाव? अरे बाबासाहेबाचा कायदा नसताना तर असा हराम बापू, आसाराम बापू त्याचं नाव मी बदलून ठेवलंय, असा हराम बापू, नारायण साई, राम रहीम आणि हा कालचा भडवा अशोक खरात हे जेलमध्ये गेले नसते राजे हो. बाबासाहेबाचा कायदा नसता तर हे आधुनिक कामदेव रत्न म्हणून या सरकारने याला पुरस्कार दिला असता. जर बाबासाहेबाचा कायदा नसता. अतिशय जबाबदारीनं बोलत आहे. कामदेव रत्न. आणि मी आधुनिक कृष्ण म्हणून थोबाड वाजते. हे बेन हे टरबूज आधुनिक कृष्ण. त्या बायाला म्हणायचं म्हण हे गेल्या जन्माची तू राधा आणि मी कृष्ण. अबे माय घाल्या मग गेल्या जन्मात तू काय झकमाऱ्या करायच्या ते करावं. इथं काहाला घ्यायला घेण्या देण्याचं. अरे ते टेबल कोण्या सुतारानं बनवलाय ते सुतार धुंडायलो राजे हो मी. मला ते सुतारच कौशला झाला. तसे टेबल बनवून घ्यावं म्हणायलो मी. नाही तर काय राजे हो माय. खरं सांगायला लाज वाटते माय. बरं तिथं जाणाऱ्या बाया काय गोरगरीब अडाणी नव्हत्या माय. वेल क्वालिफाईड डबल MA PhD अधिकाऱ्याच्या बायका, IPS MPS केलेल्या बाया. अरे आई तुझ्या डिग्र्या काय मुतात भिजून वाळू घालू काय तुझ्या डिग्र्या काय करू माय. थट्टापट्टा नट्टा खट्टा नटणाऱ्या बाईपेक्षा, साज शिंगार करणाऱ्या बाईपेक्षा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संघर्ष करणारी स्त्री आवडते. संघर्ष करणारी स्त्री न्याय हक्कासाठी सत्यासाठी संघर्ष करा. कोणताही भडवा पहिलाच जर अत्याचार अन्यायाची भाषा करत असेल ना तिथेच त्याची चपलीनं दाबा त्याला. त्याची हिंमत होणार नाही. अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करून घेणारा आहे मूर्ख गुन्हेगार आहे. डबल गुन्हेगार आहे. बिलकुल अन्याय कोणाचा सहन करू नका. हे कोण सांगतं? ये संविधान है, ये देश की जान है, ये जिसने बनाया हमारी शान है.
सगळं माहिती आहे. संविधानाची विटंबना केली एका माते फिरू भडव्यानं. सोमनाथ सूर्यवंशी आमचा शहीद झाला पोलिसी अत्याचारामध्ये. हा, आमचा ठाण्या वाघ परभणीचा विजयजी वाकोडे दादा, बाबासाहेबांचा निळा वाघ ठाण्या वाघ होता, शहीद झाला संविधानासाठी. काय मी गुत्त घेतलं का बे? फायदा तुम्ही घ्यावचा, मराव आम्ही रस्त्यावर. आणि फायदा सगळ्या जाती धर्माचा, सगळ्या महिलांचा. हिंदू कोड बिल स्त्रियांना, स्त्रियाच्या उत्थानासाठी उद्धारासाठी होतं हिंदू कोड बिल. राजीनामा दिला ना बाबासाहेबांना, मंजूर झालं नसल्यामुळं. आणि आताच्या सरकारला मी सांगायलो, बाबा तुम्ही महिला बिल पास नाही झालं म्हणून मोर्चे काढायले, आंदोलन काढायले. हा, तुम्हाला लईच पुळका आहे ना महिला विषयी. जसा बाबासाहेबांना हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून नेहरू मंत्रिमंडळात कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, महिला बिल पास झालं नाही आणि महिला विषयी तुम्हाला खरं जर आदर कदर असेल, द्या ना राजीनामा, करा ना सरकार बरखास्त, घ्या ना मध्यवर्ती निवडणुका. कोण अडवलंय तुम्हाला? लईच पुळका आहे तुम्हाला तर करा, केंद्र सरकार बरखास्त करा. कारण सांगा, महिला बिल पास झालं नाही म्हणून ती जबाबदारी आम्ही घेतो आणि विरोधकांनी आम्हाला साथ दिली नाही दिली म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत आणि सरकार बरखास्त करत आहोत. अरे वंदन करतो तुम्हाला. काय राजीनामा देणार? खासदार आमदार फोडू फोडू सरकार बनवायली. हमारा ईमान है वो अरमान है वो जिसने बनाया हमारी शान है. जे काहीच करत नाही. काही काही म्हणतात ना, आपला कोणी दुश्मन नाही बा, आपले सगळे मित्र आहेत. काही म्हणतात ना लोक, भाऊ आपले कोणी दुश्मन नाही, आपले सगळे मित्र आहेत. असं समजायचं. हे जिंदगीत कवाच खरं बोललं नाही. तुम्ही खरं बोलून बघा, लई दुश्मन तयार होतात आपोआपच. कोणी जर म्हणत असेल ना मग कोणी दुश्मन नाही, हा खरं ये, मग कोणी दुश्मन नाही बा, आपल्याला कोणी काही वाईट बोलत नाही, आपण कोणाला अबे तू कवा खरं बोललाच नाही. तू एखाद्या बार खरं बोलून बघ, अर्धे लोक तुझ्या दुश्मन बनतात. सत्य बोलणे गुन्हे काय आहे जगामध्ये? पण मेलास तरी चालल, थोडंच बोल पण सत्य बोल. थोडंच चल पण योग्य मार्गाने चल. थोडेच मित्र ठेव पण सुविचारी ठेव. हो, दोन ड्रेस ठेव पण चांगले पॉश ठेव. काय होतं माय? काय होतं? गाढवाला पाणी पाजत होते देव म्हणून, कुत्र्याच्या गळ्यात झेंडूच्या फुलाचे हार खंडोबाचं प्रतीक म्हणून. काय होतं आम्हाला मांगा मारला? पाण्याविनं मारलं. आज बिस्लरीचं पाणी प्यालो आम्ही डबल फिल्टर. तळ्याचं पाणी डायरेक्ट नळ्यानं रांगणात येऊन पडायलंय. टाकी भरायली, शावरनं अंघोळ करायलो आम्ही. नवऱ्याची साबण वेगळीच, बायकोची साबण वेगळीच, लहान लेकराची बॉबी साबण वेगळीच, बायकोचा शॅम्पू वेगळा, नवऱ्याचा शॅम्पू वेगळा. कुठून मिळालं हे सगळं? फुकट मिळालं नाही. रमा माईला त्याग करावं लागला. माय किती त्याग. पहा तुम्हाला एक उदाहरण देतो. एवढी गरिबी आहे का तुमची? त्या माऊलीची होती. तिचा गंगाधर बाळ तिनं दवाखान्यात नेला बिमार पडल्यावर. डॉक्टरनं तपासलं आणि डॉक्टरनं काही दवाई लिहून दिली. नीट आहे का? एक एक शब्द जबाबदारीनं.
डॉक्टरनं औषधी लिहून दिली, पण ती औषधी घ्यायला रमाईकडे पैसे नव्हते. गंगाधर ती बाळ घेऊन घरी आली, औषधाविना बाळ घेऊन घरी आली, आणि ते बाळ मांडीवर आहे माझ्या रमाईच्या. गुचक्या देत आहे गंगाधर, काही करू शकत नाही माझी रमाई, कारण औषधच आणाय पैसे नाहीत. गंगाधरनं त्या माऊलीच्या काळजाच्या तुकड्यानं तिच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. गंगाधर गेला. पा कार्यकर्ते आले आणि रमाईला म्हणतात, मातोश्री आता गंगाधरला मूठ माती द्यायची आहे, कफनला पैसे द्या, नव कफनामध्ये आम्ही गुंडाळून मूठ माती देतो बाळाला, प्रेताला. माझ्या रमाई जवळ आपल्या काळजाचा तुकडा गंगाधर मेल्याच्या नंतर सुद्धा नव्या कपड्यामध्ये त्याला मूठ माती देण्यासाठी पैसे नव्हते. माया रमाईनं आपल्या लुगड्याचा पदर टरकन फाडला आणि आपला काळजाचा तुकडा गंगाधर त्याच्यामध्ये गुंडाळून मातीत पुरण्यासाठी दिला. एवढी तुमची गरिबी आहे का? तिची होती. आज आम्हाला श्रीमंती मिळाली, ती त्याग रमाईचा. आणि मला रमाई तुमच्यातच दिसते. मला रमाई तुमच्यात दिसते रे, मला बाबासाहेब तुमच्यात दिसतो. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल, मी रमाला मी रमाला भीमाला, मी रमाला भीमाला इथे पाहतो. भीमाला इथे पाहतो आणि हे समाजा तुला मी फुले वाहतो. तुला मी फुले वाहतो. वंदनीय आहे तुम्ही माझ्यासाठी. तुला मी फुले वाहतो, कारण साकरीची साकरीची मला तू भाकरी दिली.
म्हणतात दिवंगत संपूर्ण जीवन त्यांनी वामन दादानी आणि प्रतापसिंग बोदडे दादानी जीवन समर्पित केलं बाबासाहेबांच्या चळवळीसाठी गाण्याच्या माध्यमातून. आणि प्रतापसिंग बोदडे म्हणतात चाकरीची मला तू भाकरी दिली भीमरुडीचा काळ आहे भीमरुडीचा काळ आहे रमाई तुझा मी बाळ आहे रमाई तुझा मी बाळ आहे भीमरुडीचा काळ आहे भीमरुडीचा काळ आहे रमाई तुझा मी बाळ आहे रमाई तुझा मी बाळ आहे समजा चाकरीची मला तू भाकरी दिली मला तू भाकरी दिली चाकरीची मला तू भाकरी दिली हे समाजा तुझा मी ऋणी राहतो समाजा तुला मी फुले वाहतो